हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना। चला आपल्या साड्यांची भरपूर अशी पॅकिंग झालेली आहे। ज्या ताईंनी ऑर्डर केली असेल त्यांच्या लवकरात लवकर आता येऊन जातील। भरपूर काय आपल्या ऑर्डरही वाढलेल्या आहे। मस्त सगळ्या ताईंना आपल्या साडीचं कलेक्शन खूप आवडतंय। चला तर संकष्टी चतुर्थी होती, दर्शनाला गेलो होतो। से बघा मस्त उंदीर मामाच्या कानात काय बोलत होती तर दर्शन पहिले फुल ठेवत होती, फुल ठेवल्यानंतर बघा तर मस्त बोलत होती। दर्शन वगैरे घेतलं तर तो ना उभा शॉट पण काढलेला आहे मी, तो पण खूप छान। म्हटले काय सांगितलं, ती म्हणती माझी इच्छा आहे। तर मग इकडे दर्शन घेतलं आम्ही गणपती बाप्पांचं। आज आम्ही इकडे आलो होतो दर्शनासाठी तर पेठेतल्या गणपतीला। तर मोठ्या गणपतीला जातो दरवेळेस चतुर्थीला, तर सई म्हणते आपण आता दुसऱ्या गणपतीला जाऊया असं। चला दर्शन वगैरे झालं। सईला आहे ना असा मंदिरामध्ये जो अंगारा असतो ना, भैरवनाथाच्या मंदिरामध्ये अंगारा राहत असतो, तो असं थोडासा जिभेला लावायला खूप आवडतो त्याची ना, म्हणजे टेस्ट म्हणजे चव अशी छान असते अशी देवाच्या अंगाऱ्याची। आणि इकडे मी तिला लावला, त्यानंतर इथं गणपती बाप्पांना वरती तिथं हात लावून तिचं दर्शन पण झालं। आणि आम्ही लवकर गेलो होतो म्हणून गर्दी पण काही जास्त नव्हती। तर चला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, तर खूप छान असणार आहे। तर इकडे ही महादेवाची पिंड होती तर तिथे दर्शन घेतलं। नंतर घरी जाताना मग गणपती बाप्पांसाठी मोतीचूरचे लाडू घेऊन गेली। तर मोतीचूरच्या लाडूचा प्रसाद दाखवला। मामांनी हार वगैरे आणलेला होता, तो गणपती बाप्पांना घातला। बाजूने साजूक तुपाचा दिवा लावला होता। तर छान मस्त गणपती बाप्पांची पूजा झाली माझी। त्यानंतर मी स्वयंपाकाला लागली होती। तर आज स्वयंपाकामध्ये मस्त काबुली चण्याची भाजी, मस्त मेथीची भाजी नैवेद्यासाठी। तर खुडी मिरचीच मेथीची भाजी केली। तर एका साईडला मेथीची भाजीही टाकत होते, भातही टाकलेला होता आणि चणेही शिजण्यासाठी टाकून दिलेले होते। आणि लगेच स्वयंपाक करून घेते। तर आई बाहेर गेलेल्या होत्या दुकानामध्ये आणि आपली सई मस्त स्कूटीवरती बसूनच टी व्ही बघण्याचं चालू होतं। म्हणजे ती स्कूटी खेळते खेळते टी व्ही बघत होती। पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघा। चला तर इथे मी तुमच्या सगळ्यांशी बोलत होते, पण आवाज होता म्हणून मला म्यूट करायला लागलं। चला भरपूर अशी शॉपिंग केलेली आहे, तर काय शॉपिंग आहे ते तुम्हाला दाखवते पुढे व्हिडिओमध्ये। आता वापरायसाठी उन्हाळ्यासाठी कॉटनचे फ्रॉक घ्यायला गेलो होतो, छान भेटले आणि तिला फ्रॉक जास्त आवडतात पण म्हटले सई तुझ्यासाठी आपण कॉर्डसेट घेऊ। ती म्हणजे तुम्हाला आवडलं तर घ्या, मी घालणार नाही, पण घातला होता खूप छान दिसत होता। म्हणजे मला आवडतच वेगवेगळे पॅटर्न तिने घालावं असं, पण तिला फ्रॉकच आवडतात। पण हा घेतला एक आणि कापड पण त्याचं खूप छान आहे। आणि आता उन्हाळ्यामध्ये थोडेसे पातळ वगैरे कपडे कॉटनचे फ्रॉक बघायला गेलो होतो, कॉटनचे काही भेटलेच नाही आपल्याला, अजून स्टॉक आलेलाच नव्हता। कारण आता उन्हाळे काय पावसाळे काहीच कळत नाही, तर आमच्याकडे पाऊस येतोय आज पण वातावरण आपण दुकानात गेल्याच काय म्हटले अजिबात झगा फगा घेऊ नको बरं का, नाही तुम्हाला फ्रॉक नाही घ्यायचा, मी घालणार नाही। आणि त्यावरती ही पॅन्ट आहे, म्हटलं एक ड्रेसच होईल म्हणजे बाहेर जायला पण यूज होईल। चला तर इकडे मग सईसाठी तो एक कॉर्ड सेट घेतला होता, एक फ्रॉक घेतलेला आहे। तर हा बघा, हा तिला फ्रॉक खूप आवडला, हा तिचा आवडता फ्रॉक। तो मला तर कायम तिच्या अंगावरती दिसणारच आहे, कारण तिला खूप आवडते फ्रॉक वगैरे घालायला। बाकीचे पॅटर्न जास्त नाही आवडत तिला, पण मम्मी म्हणते सई घाल, असं छान वाटतात ना। तर लहानपणी सगळी काही हौस होऊन जाते। आणि हा एक पण घेतलेला आहे तिला कॉर्ड सेट, तर कॉटनचाच आहे, कॉट सेट टाईपच आहे थोडासा। तर छान आहे, हा पण घातल्यानंतर खूप छान दिसतो तिच्यावरती। तर चला हा थोडासा जुना व्हिडिओ आहे, तर तुम्ही आता अंगावरती तिच्या बघितले असेल सगळे काही ड्रेसेस, तर कसे वाटले कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तिचं चाललं होतं, ती आजीला सांगत होती मला ड्रेस घेऊन आणण्यासाठी, ड्रेस घे। तर मग आम्ही हे 3 ड्रेस घेऊन आलो तिच्यासाठी। आणि आता लहान मुलांचे कपडे म्हणजे लवकर काही छान असे भेटत नाही, जसे मनाला वाटेल तसे 1-2 शॉप फिरलो आणि त्यानंतर मग खरेदी केली। आणि मी माझ्यासाठी तर आहे ना ऑनलाईनच घेतलेले होते, म्हणजे ॲमेझॉनवरनं। तर आता आहे ना तब्येतीमुळे पहिले ड्रेस काही बसत नाही, तर आता मग हे ड्रेस घेऊन आले मी, तर राऊंडचेच आहे। तर ॲमेझॉनवरनं हा किती 500 का 600 रुपयाचा आहे। तर छान आहे, कलर पण मस्त आहे आणि अनारकली पॅटर्न आहे। तर म्हणजे असं थोडीशी मोठी साईजच घेतलेली आहे मी। आणि हा एक पण ॲमेझॉनवरनंच ऑर्डर केलेला आहे, हा पण छान आहे, कापड मस्त आहे, कॉटनचा आहे। उन्हाळ्यामध्ये अशा कॉटनचे कपडे घातल्यानंतर छान वाटतं आणि कम्फर्टेबल फील होतं। तर हा पण मला आवडला। तर त्याची बाही वगैरे पण छान होती। हा पण आहे ना 500-550 रुपयाचा आहे हा, तो पण ॲमेझॉनवरून घेतलेला आहे, छान मस्त आला पण तो। आणि एक सिन्नरमधून नवरंग शॉपमधून घेतलेला आहे मी।
तो मला खूप आवडला. तो त्याची प्राईस 1100 रुपये आहे ह्या टॉपची. तर याला स्लीव्ज वगैरे बसवायचे आहे. तर तुम्ही आता बघितलं असेल आम्ही आंब्याच्या म्हणजे आमरस थालीला गेलो होतो तेव्हा वेअर केलेला होता. घातल्यानंतर खूप हलकं फुलकं छान वाटतं आणि एकदम असं कम्फर्टेबल फील होतं. त्यानंतर आम्ही ना सगळी काही खरेदी वगैरे झाल्यानंतर आम्ही गेलो होतो बहिणींच्या पप्पांच्या बड्डेला. तर बड्डे सेलिब्रेशन होतं संस्कृती हॉटेलमध्ये. तर त्यांचा 50वा बड्डे होता आणि सगळीच त्यांची फॅमिली सगळीच आले होते. इकडे मामा मिस्टर सौरभ भाऊ ते पण तिकडे बसलेले. तर आता सगळेच जण पहिले ऑक्शन करतील, त्यानंतर केक कटिंग करतील. असं छान मस्त बड्डे सेलिब्रेशन हे खूप छान झालं. मम्मी ऑक्शन करण्यासाठी गेले होतो, त्यानंतर आम्हीही फोटो वगैरे काढले. तर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. चला तर आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर ज्यात नवीन नसेल सबस्क्राईब करायला मात्र विसरून गेलाय त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सगळ्या ताईंना मावशींना बाय बाय. लवकरच अशा छान व्हिडिओज आपण पुन्हा भेटू.